महायुतीमध्ये 5 जागांचा तिढा अद्यापही कायम। ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई आणि नाशिकच्या जागांवरचा तिढा कायम। पालघर भाजपला मिळावं यासाठी आरएसएस आग्रही। अमरावतीमध्ये नवनीत राणा बळवंत वानखेडेंमध्ये काटेकी टक्कर। निवडणूक निरीक्षकांचा अंदाज तर अमरावतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष। बारणेंच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात। श्रीरंग बारणेंचा पराभव अटळ तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचाही पराभव होणार। बारणेंच्या प्रचारावर संजय राऊतांचा टोला। 2004 मध्ये एनसीपीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती। शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद द्यायला सांगितलं। धरणाबद्दलच्या एका वक्तव्यानं माझं वाटोळं झालं। अजित पवारांची खतखत पुन्हा एकदा बाहेर। हिम्मत असेल तर मैदानात या, तुमच्या धमक्यांना घाबरत नाही। 4 जून नंतर जनता तुम्हाला बघून घेईल। संजय राऊतांचा अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल। 6 जून पर्यंत आरक्षण न मिळाल्यास विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरणारच। महाराष्ट्रातील सर्व 288 जागा लढवणार। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा इशारा। भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये पुन्हा एकदा जुंपली। आमच्यामुळे त्यांची माघार। जरांगेंची भुजबळांवर टीका तर जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते। भुजबळांनी घेतला जरांगे पाटलांचा समाचार। महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा। आताचे शाहू महाराज केवळ संपत्तीचे वारसदार। शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन सिंह कदमबांडे यांची टीका। जागरूक रहा। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून दबाव तंत्र। यामिनी जाधव यांच्या उमेदवारीसाठी शिवसैनिक आक्रमक। शिवसैनिकांकडून भायखळा परिसरात पोस्ट व्हायरल। भाजपला पंढरपुरी हिसका दाखवा। म्हाडा मतदारसंघातील मतदारांना जयंत पाटलांचं आवाहन। एकाचा कुंकू लावा, सगळ्यांना पुढे पुढे करू नका। अजित पवारांचा कार्यकर्त्यांना दम। मोदी औरंगजेबासारखे का वागतायत? मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय। संजय राऊतांची मोदींवर जहरी टीका। रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का। माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश मोरेंचा शेकापला रामराम। केजरीवालांना निवडणूक आयोगाची नोटीस। आम आदमी पार्टीच्या निवडणूक प्रचार गीतातील शब्द वगळण्यासाठी बजावली नोटीस। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का। दिल्ली काँग्रेस अध्यक्ष अरविंद सिंह लवली यांचा राजीनामा। मल्लिकार्जुन खरगेंकडे सोपवला राजीनामा। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला 1 मे पर्यंत पोलीस कोठडी। माझगाव कोर्टानं सुनावली 3 दिवसांची कोठडी। 2 कोटींचे हिरे घेऊन बँकॉकला जाणाऱ्या प्रवाशाला विमान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।